जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। खरीप हंगामाच्या तोंडावर नंदुरबारात डिझेल तुटवड्याचा फटका, शेतकरी चिंताग्रस्त। डिझेल घेण्यासाठी वेळ आणि खर्च दोघेही वाढत आहे। नंदुरबारात डिझेल टंचाईचे संकट गडद, मशागतीची कामे खोळंबली। नंदुरबारातील शेतकऱ्यांवर गुजरातमधून डिझेल आणण्याची वेळ। नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेल तुटवड्याचा सर्वाधिक फटका आता शेतकरी वर्गाला बसताना दिसून येत आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीच्या कामांना वेग आला असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे। अनेक पेट्रोल पंपांवर ड्रममध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांना थेट ट्रॅक्टर घेऊन जावे लागत आहे। यामुळे ये जा करताना अतिरिक्त डिझेल खर्च होत असून शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ होत आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही शेतकऱ्यांवर नंदुरबारसह शेजारच्या गुजरात राज्यातून डिझेल आणण्याची वेळ आली आहे। त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव भरत सुभाष पटेल, राहणार लोई पिंपळोद। आता डिझेल नसल्यामुळे पंपावर डिझेल ड्रम मध्ये मिळत नसल्यामुळे आता प्रत्यक्ष ट्रॅक्टर पाठवावं लागतं। तर ट्रॅक्टर इथून नंदुरबारला किंवा गुजरात राज्यात पाठवणं म्हणजे आमचे 10 लिटर डिझेल जाण्या येण्यात खर्च होतो ट्रॅक्टरच्या, आणि त्याच्यामुळे तो खर्चही वाढतो आणि वेळही वाया जातोय। जर आम्हाला ड्रम मध्ये डिझेल मिळालं तर आपण 4 व्हीलर किंवा मोटरसायकलवर डिझेल घेऊन येऊन ट्रॅक्टर मध्ये भरून आपलं काम, आमचं काम रोज सुरू राहू शकतं। डिझेलचे दर वाढल्यामुळे आता शेतीचा खर्च असंही वाढतोय, त्याच्यामुळे मजुरी वाढते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला तो अडचणीचा सामना करावा लागतोय। मजूर, स्थानिक मजूर मिळत नाही, त्यामुळे आम्हाला बाहेरून मजूर मागवावे लागतात। मग ते रिक्षा टेम्पोने येतात, मग ते रिक्षा टेम्पोवाल्याचे भाडंही वाढतंय आणि मजुरी वाढते। तो खर्च शेतकऱ्याला भरावा लागतोय। आता ट्रॅक्टर साहाय्याने नांगरटी, रोटोवेटर मारणं, सऱ्या काढणं किंवा मिरची वगैरे असेल तर बेड काढणं हे कामं सुरू आहेत। आणि लेबर कडनं मग ते नळ्या टाकणं किंवा पपई केळी लागवड करणं हे कामं सुरू आहेत। आता खत टाकायची आता तयारी सुरू आहे।